नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपल्याला बघायचे 8th स्टँडर्डचा सराव संच प्रॅक्टिस सेट नंबर आपला 6.3 आपल्याला पूर्ण बघून घ्यायचा आहे। मित्रांनो, आपली प्लेलिस्ट आहे 8th स्टँडर्डची, 7th स्टँडर्डची, 6th स्टँडर्डची। त्याच्यामध्ये जर तुम्हाला कुठला प्रॅक्टिस सेट नंबर तुम्हाला भेटत नसेल किंवा अभ्यास केला नसेल तो जाऊन तुम्ही बघा। मागील प्रॅक्टिस सेट नंबर 6.2 याचा पण पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तो पण बघून घ्या। बघितला नसेल तर आज आपण 6.3 हा पूर्णपणे स्टडी करून घेणार आहोत। ओके, चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आपला का 6.3 हा दिलेला जो भाग आहे तो आपला फक्त आणि फक्त बघा या फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे। मागचा फॉर्म्युला काय होता, a क्यूब प्लस b क्यूब होता, बरोबर आहे, आणि इकडे प्लस होता आणि इथं मायनस होता, बरोबर आहे। आता काय आपल्याला a क्यूब मायनस b क्यूब चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे। इथे बघा a मायनस b आहे, a वजा b आहे, दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग, बरोबर आहे। आता सर्वात प्रथम काय करायचं, स्टार्टिंगला आपल्याला का दिलेलं एक्झाम्पल असेल, कुठलं एक्झाम्पल असू द्या, किती क्यूब मध्ये असू द्या, त्याचं तुम्हाला क्यूब रूट फाइंड आउट करून घ्या। म्हणजे a आणि b च्या ज्या व्हॅल्यू आहेत ना, a मायनस b च्या, या फाइंड आउट करून घ्या अगोदर, समजते। या व्हॅल्यू जर तुम्ही फाइंड आउट करून घेतल्या, तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू टाकून एक्झाम्पल व्यवस्थित छान प्रकारे सॉल्व्ह करू शकता। बघा आता काय y क्यूब मायनस 27 दिलेलं आहे। ओके, आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं। तर y दिलेला आहे, y चा काय प्रश्न येत नाही, तो y ऍज इट इज आपण घेणार। ओके, मायनस 27। मग आता मला सांगा का कुठली अशी संख्या आहे का त्याला जर आपण 3 वेळा मल्टिप्लाय केलं किंवा त्या संख्येचा आपण घन फाइंड आउट केला तर आपल्याला आन्सर 27 येणार आहे, 27 येणार आहे। हा बोला 3, बरोबर आहे। कुठलं येणार आहे, 3 येणार आहे। जर आपण 3 या नंबरला 3 वेळा मल्टिप्लाय केला, गुणाकार केला, तर आपल्याला आन्सर काय येतो, आपल्याला 27 येतो। त्याच्यामुळे बेसिक जे तुमचे क्यूब वगैरे आहेत ना, क्यूब स्क्वेअर वगैरे, तुम्हाला ऍटलीस्ट 10 पर्यंत पाठांतर होणं असणं गरजेचं आहे। आणि जर शॉर्ट ट्रिक्सने जर तुम्हाला क्यूब असेल, स्क्वेअर असेल, तो कसा फाइंड आउट करायचा, एक 5-10 सेकंदामध्ये कुठल्या संख्येचा स्क्वेअर क्यूब कशा प्रकारे काढायचा याचा पण आपला व्हिडिओ आहे, तोही तुम्ही बघू शकता, काय प्रॉब्लेम नाही। बघा आता 27 ही संख्या 3 चा घन आहे, बरोबर आहे, म्हणून इकडे आपण काय घेणार, 3 क्यूब, समजते। ओके, तुमची व्हॅल्यू झाली a आणि हा झाला तुमचा b, म्हणजे a ची व्हॅल्यू झाली y आणि b ची व्हॅल्यू झाली 3, समजते। b ची व्हॅल्यू काय झाली तुमची 3 झाली। बघा मग आता आपला फॉर्म्युला काय, a मायनस b, फॉर्म्युला काय आपला a मायनस b, मग हा a आणि b, मग आपला काय येणार y मायनस 3, बरोबर आहे, y मायनस 3। या तिघांचे बघा काय, या तिघांचा पण तिसरं रूप दिलेलं आहे, म्हणजे 3 वेळा गुणाकार केलाय, आपल्याला किती वेळा घ्यायचे, एकदाच घ्यायचे, बरोबर आहे। किती वेळा घ्यायचे, एकदाच। 27 जर 3 ला आपण 3 वेळा गुणाकार केला ना, 3 ला 3 वेळा गुणाकार केला, आपण मल्टिप्लाय केला, तर आपल्याला 27 भेटतो, बरोबर। पण आपल्याला काय करायचं, एकदाच घ्यायचे, म्हणून हा 3 आपण याचं काय केलं, क्यूब रूट घेतलं, हा 3 आणि हा y मायनस 3, समजते। पुढे बघा काय दिले, a चा स्क्वेअर, a काय, आता a ची व्हॅल्यू आपली y आली, म्हणून काय येणार आपण y स्क्वेअर घेणार, मायनस प्लस a आणि b या दोन्ही संख्यांचा काय गुणाकार, फर्स्ट आणि सेकंड टर्मचा काय ना मल्टिप्लाय, म्हणजे काय y इंटू 3, बरोबर आहे। म्हणजेच काय y इंटू 3 प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 3 चा वर्ग, 3 चा स्क्वेअर म्हणजे तुमचा येणार इकडे 3 स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट, समजते। ओके, y मायनस 3 घ्या ऍज इट इज घेतला, त्याच्यानंतर काय करा, y स्क्वेअर आहे, याचं काय होऊ शकत नाही, त्याला ऍज इट इज ठेवा, प्लस y इंटू 3 काय येणार होतं 3y, बरोबर आहे। 3 गुणिले y 3y आणि अधिक 3 चा वर्ग, किती येणार 3 चा वर्ग 9, बरोबर आहे। 3 स्क्वेअर 9, हा 9 इकडे घ्या, ब्रॅकेट द्या आणि बस, एवढंच आन्सर आहे, समजते। काय करायचं, फक्त सिम्पली तुम्हाला लक्षात ठेवायचं का याच्यावरून तुम्ही a आणि b च्या जर किमती काढल्या, जिथं a दिसतं तिथं a फेकून द्या, जिथं b आहे तिथं फेकून द्या, दोघांना मल्टिप्लाय करा, शेवटी काय करा, काय करायचं ते करून टाका, पण व्यवस्थित समजून घ्या, समजते। ओके, राईट डाऊन।
पुढचं एक्झाम्पल आपल्याला सेकंड वाला सॉल्व्ह करायचंय. काय सांगितले, x³ मायनस 64y³ दिलेलं आहे. ओके, स्टार्टिंगला काय करा, आपला नियम काय सांगतो की याच्यामध्ये a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्या. a ची व्हॅल्यू आपला येणार आहे x, बरोबर आहे. a ची व्हॅल्यू काय येणार आपला x येणार, त्याचा क्यूब घेऊन टाका डायरेक्ट दिलाय तसा. आता 64 बघा, 64 64 ही संख्या कुठल्या संख्येचा घन आहे किंवा क्यूब आहे सांगा. कुठला आहे, 4 चा, बरोबर आहे. 4 या संख्येचा क्यूब येतो, बरोबर आहे. मग आपण इकडे घेणार 4, या y चा 3 वेळा गुणाकार आहे म्हणून आपण काय घेणार, एकदाच घेणार. याला ब्रॅकेट करा, क्यूब द्या. हा झाला तुमचा a, हा झाला तुमचा b. समजतंय का, येस ऑर नो? ओके, हा a घेतला. आता x चा 3 वेळा दिलेला आपल्याला एकदाच घ्यायचे, y चा 3 वेळा दिला आपल्याला घात, तो पण एकदा घ्यायचे. 64 दिलेला आहे तर 64 आपला 4 येतो का, 4 ला जर आपण 3 वेळा मल्टिप्लाय केला तर आपल्याला काय भेटतो, 64. ओके, काय करा आता a आणि b चे व्हॅल्यू पुट करून टाका. a मायनस b, a ची व्हॅल्यू आले x, b ची व्हॅल्यू आले 4y. 4y इकडे देऊन टाका, दिला. पुन्हा काय आता a स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर, x चा वर्ग, अधिक काय, अधिक a गुणिले b, a इंटू b, मग x इंटू 4y, बरोबर आहे. हा x घ्या इंटू 4y घ्या प्लस b चा वर्ग, b स्क्वेअर, b काय आपला 4y, काय आपला 4y. मग या 4y चा काय येणार, स्क्वेअर येणार. याला एक ब्रॅकेट देऊन टाका. x मायनस 4y ऍज इट इज घ्या, याच्यात काय होऊ शकत नाही. पुन्हा x स्क्वेअर पण तुमचा ऍज इट इज घ्या, याच्यात काय होऊ शकतंय का, जसं तसं घ्या. त्याच्यानंतर प्लस हा 4xy, काय x 4y एकमेकांना काय मल्टिप्लाय, एकमेकांना काय गुणाकारामध्ये, मग जसे तसे त्यांना घेऊन टाका. हा 4 आहे ना, इकडे खाली उतरावा, हा x च्या बाजूला घ्या आणि y करा, त्याला जोडीदार देऊन टाका. घेतला 4xy 4xy. त्याच्यानंतर हा प्लस आहे 4y स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर किती येतो, 4 स्क्वेअर किती 16. मग आपण हा 16 घेणार आणि y चा स्क्वेअर येणार y स्क्वेअर. याला छानसा ब्रॅकेट द्या आणि आपला आन्सर तयार आहे. बोला, एनी डाउट्स? फॉर्म्युला लक्षात येणं गरजेचं आहे आणि या दिलेल्या एक्झाम्पल मधून तुम्हाला a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करता आल्या पाहिजे. तुम्ही जर a आणि b च्या व्हॅल्यू जर फाइंड आउट केले ना, शोधले ना तुम्ही, a म्हणजे a ची व्हॅल्यू काय येणार, a तुमचा ऍज इट इज असणार आहे. x क्यूब y क्यूब m क्यूब p क्यूब काय असेल ना, तो त्याला ऍज इट इज घ्या आणि दुसरा जो नंबर येईल त्याला काय करा, त्याचा क्यूब रूट फाइंड आउट करा बस, आणि व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात पुट करून टाका. समजतंय? राईट डाऊन. चला आता तिसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊया. तिसरं एक्झाम्पल काय सांगते आपल्याला, 27m क्यूब मायनस 216n क्यूब. ओके, आता a आणि b ची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. याच्यामध्ये m चा तिसरा घात दिलाय म्हणून m एकदा आपण घेणार, बरोबर आहे. 27 ची व्हॅल्यू आपण काय घेणार, खाली काय घेणार, 27 दिलेला इथं 3 घेणार आपण, बरोबर आहे. 3 चा क्यूब काय येतो, 27 येतो. म्हणजेच काय, आपल्याला दिलेल्या ज्या संख्या याचा आपल्याला काय करायचंय, क्यूब रूट फाइंड आउट करायचे, बरोबर आहे. मग 27 चा आपण घेणार 3 चा क्यूब येतो म्हणून. ओके, याला आपण m क्यूब आहे, हा m क्यूब ऍज इट इज घ्या, मायनस 216 216 कोणाचा घन आहे सांगा, 6चा आहे, बरोबर आहे. व्हेरी गुड, कितीचा आहे, 6चा आहे. मग हा 6 आणि n क्यूब तसाच. ओके, आपल्या a च्या व्हॅल्यू झाल्या, a ची व्हॅल्यू काय झाली ही 3m आणि b ची व्हॅल्यू झाली 6n. यांचा क्यूब घ्यायचा आहे का आपल्याला, नाही. ओके, फॉर्म्युला मध्ये पुट करा a मायनस b म्हणजे तुमचा आला 3m मायनस b ची व्हॅल्यू काय आली 6n. ओके, 6n आली. त्याच्यानंतर आता काय करा, या दोघांमध्ये पहिल्याचा आपल्याला काय करायचंय, स्क्वेअर करायचंय, म्हणजे पहिल्याचा वर्ग, मग 3m चा वर्ग इकडे घ्या, 3m याचा काय येणार आपला स्क्वेअर येणार. ओके, एक दुसरा ब्रॅकेट तयार करून घ्या याच्यामध्ये जरा. ओके, त्याच्यानंतर प्लस ab या दोघांचा मल्टिप्लाय करा म्हणजे 3m इंटू 6n प्लस b स्क्वेअर. b स्क्वेअर काय आला 6n, या 6n चा काय येणार आपला स्क्वेअर येणार. ओके, देऊन टाका. 3m ऍज इट इज घ्या, 3m मायनस 6n आपण काय करणार, याला डायरेक्टली ऍज इट इज घेणार, बरोबर आहे. याच्यामध्ये काय करणार आहे का आपण, जसे तसं त्याला घेणार. ओके, पुढे बघा आता या ब्रॅकेट मध्ये काय सांगते, 3m स्क्वेअर, 3m चा स्क्वेअर म्हणजेच काय, 3 चा स्क्वेअर किती येतो 9 घ्या,
आणि यमचा स्क्वेअर यम स्क्वेअर आला. ओके प्लस 3m इंटू 6n. आता काय करायचे, नंबर दिले ना आपल्याला 6 3 यांना मल्टिप्लाय करा. 3 सक 18 बरोबर आहे. 3 6 18 आणि हा m इंटू n. ही स्टेप समजले का बघा, मागे समजले. ओके व्हेरी गुड. नंतर प्लस 6चा वर्ग किती येतो 36 म्हणजे 36 आणि n चा वर्ग काय येणार n स्क्वेअर. बरोबर आहे. एवढंच आन्सर आहे आपला. काय अडचण याच्यात. ओके लिहा. आता काय करणार आपण, पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यायचं आपल्याला. बघा काय दिलंय 8p क्यूब मायनस 27 अपॉन p क्यूब दिलेला आहे. याच्यामध्ये काय फ्रॅक्शन मध्ये आला, अपॉन आला, डिनोमिनेटर आला, अंशछेद आला. लोड घेण्याची अजिबात गरज नाही. समजते, लोड घेऊ नका. फक्त एक एक करा का जितक्या पण टर्म दिले असतील ना त्या टर्म मध्ये प्रत्येकाचं आपल्याला काय पाहिजे का क्यूब रूट आलं पाहिजे. प्रत्येकाचं काय घनमूळ आपलं आलं पाहिजे. बघा 8p दिलाय ना, ओके p क्यूब दिलाय ना, तर आपण काय घेणार एकदा p घेणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर 8 आहे, कुठली अशी संख्या की त्याचा क्यूब रूट सांगा. क्यूब रूट 8चं काय येणार 2. बरोबर आहे. इकडे 2 आला. इतकं समजलं, काहीच लोड घेण्याची गरज नाही. मायनस 27 काय येणार 3 येणार. 3 या संख्येचा क्यूब किती येतो 27 येतो. मग आपला 3 इकडे आला. पुन्हा p क्यूब आहे, मग आपण काय घेणार फक्त p घेणार. समजते. हे झालं आपला a, हे झाला b. तुम्ही डायरेक्टली नाही केलं तरी चालेल, तुम्ही साईडला करून ठेवा a आणि b. याच व्हॅल्यू फक्त याच्यामध्ये पुट करायच्या आहे. ओके a ची व्हॅल्यू काय सॉरी a आणि b ची व्हॅल्यू आपल्याला माहित झाली. मग a मायनस b, मग a ची व्हॅल्यू आली आपली 2p मायनस b ची व्हॅल्यू आली 3 अपॉन p. बरोबर आहे 3 अपॉन p. मग इकडे घ्या 3 अपॉन p. ओके पुढे आला a स्क्वेअर. a काय आपला 2p आला, याचा काय येणार स्क्वेअर येणार. हा 2p याचा स्क्वेअर प्लस a इंटू b, या दोघांचा काय येणार मल्टिप्लाय येणार. म्हणजेच 2p इंटू 3 अपॉन p. बरोबर आहे. 2p इंटू 3 अपॉन p या दोघांचा काय गुणाकार म्हणजे 2p गुणिले 3 भागिले p. बरोबर आहे. a आणि b चा. ओके पुढे काय दिलं आपला अधिक b चा वर्ग. b काय आपला 3 अपॉन p. बरोबर आहे. 3 भागिले p आला. मग याचा काय येणार आपण स्क्वेअर घ्यायचे. हा इकडे p घ्या, याला ब्रॅकेट करा स्क्वेअर आणि मोठा एक ब्रॅकेट दुसरा देऊन टाका. याला दुसरा ब्रॅकेट केला तरी चालतं, काय अडचण नाही. ओके पहिली टर्म आपली काय असणार आहे ऍज इट इज असणार आहे, त्याला ऍज इट इज घेऊन टाका. हा 2p थोडासा गॅप द्या मायनस 3 अपॉन p, याला एक ब्रॅकेट घ्या. त्याच्यानंतर 2p स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे याचा वर्ग, दोनाचा वर्ग 4 आणि p चा वर्ग p स्क्वेअर किंवा p वर्ग. ओके अधिक आता इकडे बघा हे काय आपलं मल्टिप्लाय चालू आहे. बरोबर आहे. या दोघांना काय केलं गुणाकार केले. हा p इकडे याला भागाकारामध्ये. बरोबर आहे. मग हा p आणि p काय झाला कॅन्सल झाला. 2 3 6. बरोबर आहे. व्यतिरिक्त 6 अधिक 3 भागिले p, याचा काय करायचं आपल्याला वर्ग काढायचे. प्रत्येकाचा काढा. 3चा पण वर्ग घ्या आणि p चा पण वर्ग घ्या. मग 3चा वर्ग 9 आणि p चा वर्ग p वर्ग. बस बघा काय होतं याच्यात आता आला. जास्त काहीच अवघड नाही. समजते ना. ओके लिहा. पुढचं एक्झाम्पल 8 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. काय दिले 16a क्यूब मायनस 128 अपॉन b क्यूब. ओके स्टार्टिंगला काय करा, दिलेला जो नंबर असेल ना तुमचा, दिलेला जो नंबर असेल ना तोच नंबर तुम्ही बाहेर घ्या, जेणेकरून आतला नंबर जर तुमचा एखादा क्यूब रूट येत असेल तर बघा. जर समजा याच्यामधून 16 जर आपण बाहेर घेतला a क्यूब मधला, a चा आपण क्यूब रूट फाइंड करू शकतो. आपली व्हॅल्यू a येईल. ओके पुन्हा 128 दिलेला आहे 128. मग 16च्या पाड्यामध्ये 128 कुठपर्यंत येते सांगा. 16 8 128 होतात. बरोबर आहे. म्हणजे आपण 16 बाहेर घेतो तर इथं 8 येतात आणि 8 ही व्हॅल्यू क्यूब रूट कोणाचे घनमूळ 2 ची. मग ते पण आपण घेऊ शकतो. म्हणजे समजा 16 बाहेर घेतला आपण, इकडे 16 आपण बाहेर घेतला, हा a क्यूब आत ऍज इट इज असणार मायनस 16 ने 128 ला आपण कुठपर्यंत मल्टिप्लाय केला तर 128 येतो 8 पर्यंत. 16 8 म्हणजे हा आपला आला 8 आला. बरोबर आहे.
आणि भागिले बी क्यूब आपला आला ऍज इट इज आला, डिवाइड बाय बी क्यूब ऍज इट इज आला. बरोबर आहे. मग आपले ए ची व्हॅल्यू काय आली, ही ए आली. बी ची व्हॅल्यू काय आली बघा, मग 16 ए क्यूब मायनस 8 दिलाय म्हणजे 8 कसला आला, 2 क्यूब 8 आला. बरोबर आहे. दोनाचा घन किती येतो, 8 येतो. मग हा 2 क्यूब याला घेणार भागिले बी क्यूब. बरं आला का, म्हणजे आपली ए ची व्हॅल्यू आली, ही ए आली आणि बी ची व्हॅल्यू आली 2/b. बरोबर आहे. मग काय करा, फॉर्म्युलामध्ये पुट करा ए मायनस बी. हा 16 दिलाय ना, 16ला ऍज इट इज बाहेर ठेवा. ओके, ए मायनस बी, ए ची व्हॅल्यू ही ए आली, बी ची व्हॅल्यू 2/b आला. बरोबर आहे, 2/b आला. समजते ना. ओके, पुन्हा बघा ए स्क्वेअर म्हणजे ए चा वर्ग, आपला हा ए दिलाय, ए चा वर्ग डायरेक्टली होऊन जाईल. ओके, अधिक ए इंटू बी म्हणजे हा ए आणि गुणिले बी. बरोबर आहे. मग ए ची व्हॅल्यू ए गुणिले बी ची व्हॅल्यू आपल्याला आहे 2/b, घेऊन टाका. आणि अधिक प्लस बी चा स्क्वेअर, बी काय आपला 2/b. ओके, मग याचा काय घेणार आपण, 2/b चा स्क्वेअर घेणार, ब्रॅकेट देऊन टाका. आता काय करा, 16 a मायनस 2/b ऍज इट इज आपला असणार आहे. बरोबर आहे. a मायनस 2b आपलं ऍज इट इज असणार आहे. त्याच्यानंतर ए स्क्वेअर पण आपला सेम असणार आहे, प्लस a इंटू 2a आला 2a भागिले b पण ऍज इट इज, प्लस यांचं काय करा, स्क्वेअर काढून घ्या. मग 2 चा स्क्वेअर 4 आणि b चा स्क्वेअर b स्क्वेअर. बस एवढंच आहे. ओके, काय डाऊट्स याच्यात. ओके, राईट डाऊन.